बारामती पुस्तक महोत्सवात डॉक्टर संजय जगताप यांच्या कथा राष्ट्रीय मूल्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुस्तक महोत्सव 2026 अंतर्गत बारामती येथे आयोजित पुस्तक महोत्सवामध्ये मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ब्राह्मणवाडी बौर येथील शिक्षक साहित्यिक डॉक्टर संजय जगताप लिखित कथा राष्ट्रीय मूल्यांच्या या पुस्तकाचे उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखदार प्रकाशन संपन्न झाले. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सौ सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद सभागृह बारामती येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी, प्रकाशक घनश्याम पाटील, प्राध्यापक रवींद्र टकले, बापूसाहेब लोखंडे, आर मार्कड पाटील, नवनाथ वळकुंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय सोनवणे यांनी राष्ट्रीय मूल्यांची समाजामध्ये रुजवणूक होण्याची गरज अधोरेखित करत डॉक्टर संजय जगताप यांचे हे पुस्तक विद्यार्थी आणि समाजासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले. डॉक्टर संजय जगताप यांचे हे 8वे पुस्तक असून राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, स्त्री पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रभक्ती, संवेदनशीलता आदी 10 राष्ट्रीय मूल्यांवर आधारित कथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. बालभारती अभ्यासक्रम समिती प्रमुख डॉक्टर कैलास दौंड यांनी पुस्तकाला प्रस्तावना दिली असून हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. डॉक्टर संजय जगताप यांनी 11 अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये तसेच 5 विश्व साहित्य संमेलनांमध्ये सहभाग घेतला असून विविध आकाशवाणी केंद्रांवरून काव्य वाचन केले आहे. विविध मासिके, दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे 350हून अधिक लेख व कविता प्रकाशित झाल्या आहेत. बारामती पुस्तक महोत्सवात कथा राष्ट्रीय मूल्यांच्या या पुस्तकाला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सौ प्रीती पाटील, यशोदीप पाटील, उज्ज्वला जगताप, संतोष साळुंके, नवनाथ देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाशनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर संजय जगताप यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला. आज या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तकाची जत्रा संपन्न होते. आज आपण पाहता की पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये हे पुस्तक महोत्सव केव्हा जत्रा होत असते, परंतु बारामती सारख्या शहरामध्ये पहिल्यांदाच ही जत्रा आयोजित केलेली आहे. त्याबद्दल मी आयोजकांचे पहिल्यांदा आभार मानतो की आमच्यासारख्या लेखकांना यामुळं संधी मिळालेली आहे. हे माझं 8वं पुस्तक आहे. 7वं पुस्तक आहे त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित झालं सातारा या ठिकाणी आणि 6वे ते लंडनला झालं होतं. आज या ठिकाणी चपराक प्रकाशन आहे, ज्यांची जवळजवळ 700पेक्षा जास्त पुस्तकं आहेत ती प्रकाशित आहेत. असे दर्जेदार पुस्तक निर्मिती करणारे आमचे घनश्याम पाटील सर आहेत. की महाराष्ट्रामध्ये दर्जेदार दिवाळी अंक असेल, मासिक असेल, लाडोबा प्रकाशन आणि चपराक प्रकाशनची पुस्तकं प्रत्येक पुस्तक महोत्सवामध्ये असतात. आणि माझं मूळ गाव निमगाव येथे आहे, परंतु पुणे जिल्ह्याच्या दुर्गम मावळ भागामध्ये मी शिक्षक म्हणून सर्व्हिस करतोय. माझी पत्नी उज्ज्वला जगताप यांनी शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी दुर्गम भागामध्ये काम करतोय. तर अशा ठिकाणी राहून मुलांसाठी कविता कशा करायच्या याच्या कार्यशाळा घेऊन वेगवेगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बालकाव्य संग्रहाची 5 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. आणि हे माझं स्वतःचं 8वं पुस्तक आहे आणि चपराक प्रकाशनाने अतिशय योग्य न्याय दिलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या पुस्तक निवड कमिटीवर यामुळे माझी निवड झालेली आहे आणि SART या ठिकाणी मी सध्या जीवन शिक्षण मार्गासाठी काम करतोय. कथा राष्ट्रीय मूल्यांच्या म्हणजे आज मुलांना संवेदनशीलता, वक्तशीरपणा, राष्ट्रभक्ती या मूल्यांची गरज आहे आणि ती रुजवण्यासाठी सर्व शाळांमध्ये त्या मूल्यांवर आधारित कथा ज्या आहेत ते या पुस्तकावर दिलेल्या आहेत की जेणेकरून त्या मुलांमध्ये मूल्य ही शिकवायची नसतात तर रुजवायची असतात. तर या कथा रोज रुजवली जाते म्हणून हे पुस्तक आहे या ठिकाणी आणलेलं आहे. आणि प्रत्येक शाळेमध्ये या पुस्तकाची गरज आहे. त्यानिमित्ताने मी सर्व आयोजक आणि सर्व जमलेल्या रसिकांना विनंती करतो की अशी मूल्य ज्या पुस्तकामधून जातात ती पुस्तकं नक्कीच आपण शाळेमध्ये उपलब्ध करून देऊया.
या ठिकाणी पुन्हा एकदा प्राध्यापक रवींद्र टकले सर अध्यक्ष यांच्याशी माझी बातचीत अगदी 10 दिवसांपूर्वी झाली होती. बापूसाहेब लोखंडे सर, आकार माडकर पाटील सर, नवनाथ वळकुंडे सर आणि त्यांचे सर्व सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पुस्तकांचे प्रकाशक आहेत, त्या सर्वांचं मी याठिकाणी आभार मानतो की आपल्या सर्वांच्या या पुस्तक जत्रेमुळे कथा राष्ट्रीय मूल्यांच्या या पुस्तकाला संधी मिळालेली आहे. धन्यवाद. थँक्यू.